तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू संदर्भात आंदोलन झाल्यानंतर राज्यात सुद्धा बैलगाडीच्या शर्यती पुन्हा एकदा नव्यानं सुरू केल्या जाव्यात यासाठी सरकारवरती दबाव वाढलेला होता आणि आता सरकारने या संदर्भातल्या हालचाली सुरू केल्यात। बैलगाडी शर्यती संदर्भात विधेयक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाला आदेश दिलेत। कामगार सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यावरती चर्चाही झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात हे विधेयक मांडलं जाणार आहे। ज्यावेळी जल्लीकट्टूसाठी तामिळनाडूची जनता रस्त्यावरती उतरली तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा या शर्यतींसाठी आंदोलन छेडण्यात आलं। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर बैलगाडी शर्यतीसाठी विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या बैलगाडी शर्यतींवरती बंदी घालण्यात आली आहे। बैलगाड्यांची शर्यत सुरू करण्यासंदर्भात मागणी होते, त्या संदर्भात काय विधेयक येणार आहे का आणि कधी? माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सुतवाच केलाय, लीगलची बोलून तोही प्रयत्न या अधिवेशनात होईल। काय नक्की ते आल्यावरच दिसेल तुम्हाला। बाकीच्या राज्यांनी जसं केलंय तसा काही अध्यादेश काढण्याच्या संदर्भात, कारण खूप जनतेची मागणी आहे आणि विषय जिव्हाळ्याचा आहे, भावनिक आहे।